महाविद्यालय बुलढाणा यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय कविता महोत्सवाचे अध्यक्ष आमचे कविमित्र संतोष पद्माकर पवार, धीरज लिंगारे, या संस्थेचे माननीय कैलास पवार सर, तसोच PM आंबोरे सर, व्यासपीठावर स्थानापन्न झालेली सर्व माझी मित्रमंडळी, या सोहळ्याचं सुरेख संचलन करणारे रणजित सिंग राजपूत, चंद्रशेखर जोशी आणि आपण सर्व, हा राज्यस्तरीय कविता महोत्सव या महाविद्यालयामध्ये आज संपन्न होतोय आणि त्याचं उद्घाटन करण्याचा मान आयोजकांनी मला दिला, त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो असं जाहीर करतो। या ठिकाणी उद्घाटनीय भाषणासाठी झाला तेव्हा धीरज बोलला, मी म्हणालो की तुम्हाला वेळ आहे का, नसेल तर तुम्ही बोला आणि आमची रजा घ्या, गंभीरपणे काहीतरी चर्चा झाली पाहिजे। या ठिकाणी आपण एकूणच साहित्य, साहित्यिक, कवी, कविता या संबंधात एवढा मोठा महोत्सव आयोजित करतो आहोत, तर त्या महोत्सवामधून काहीतरी आपल्या हाती लागलं पाहिजे। आयोजकांच्या हाती रस्ता लागलेलाच आहे, त्यामुळं आता आपला महोत्सवाकडे जाणारा रस्ता सुद्धा मोठा झालेला आहे। त्यामुळं मला या ठिकाणी बोलवलं, याचा मी जेव्हा विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की गेल्या 30-35 वर्षापासून आपण साहित्याच्या क्षेत्रात काहीतरी करतो आहोत। त्यातून काही पुस्तकं नावावर झाली, 4 कादंबऱ्या आज नावावर आहेत। या सगळ्यांचा संचित म्हणून हा मान आपल्याला दिला गेला असावा असं मी मानतो। आणि गेल्या 30-35 वर्षामध्ये साहित्य क्षेत्र आणि साहित्य व्यवहार याच्याशी जो संबंध आला, त्यातून ज्या काही गोष्टी एक लेखक म्हणून, कवी म्हणून मनाशी पक्क्या झाल्या, त्यातून काहीतरी विधान करण्याचं धाडस निश्चितपणे कविता विपुल प्रमाणात दिली जाते आणि ही आजच्याच काळाची ओरड नाही, सगळ्याच काळामध्ये कविता विपुल प्रमाणात दिल्या जाते। बरेच कवी सतत कविता लिहित राहतात। संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर मला वाटतं हजारो कवी कविता लिहित असते वारंवार। आता ही गोष्ट चांगली का वाईट याविषयी मी नंतर बोलणार। हजारो कवी लिहितात, याचा अर्थ हजारो कवींना व्यक्त व्हावं असं वाटतं, आपल्या मनातल्या भावना, आपल्या कल्पना, आपले विचार शब्दामध्ये मांडावेसे वाटतात आणि अभिव्यक्ती करणं, निर्मिती करणं ही सुंदर गोष्ट आहे। ती सुंदर गोष्ट अनेक जणांना करावीशी वाटते, ही निश्चितपणे चांगली गोष्ट आहे। परंतु आपण ज्याला कविता म्हणतो, ती कविता जर हजारो लोक लिहित असतील तर ती गोष्ट सोपी आहे का? हजारो जणांना ती लिहिता येते याचा अर्थ काहीतरी एक जो त्याच्या मनात येतो तो लिहू शकतो, ज्याला वाटतं तो कागदावर उतरू शकतो, आपल्या मनातल्या भावनांना, कल्पनांना आकार देऊ शकतो। असं जर परिस्थिती असेल तर निश्चितपणे कविता लिहिणं ही सोपी गोष्ट आहे असं समजायला हरकत नाही। पण खरोखर तसं आहे का? काही ओळी रचणं, काही शेर लिहिणं, काही कडवी रचून कवितेसारखं काहीतरी कागदावर उतरवणं म्हणजे कविता लिहिणं असतं का? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। आणि मित्र, मला असं वाटतं की या ठिकाणी आपली गफलत होते। मी आजच्या साहित्य व्यवहाराचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण आपल्या साहित्यामधले जे साहित्य प्रकार आहेत, म्हणजे कविता, कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक, समीक्षा, या सगळ्या वाङ्मय प्रकारांचा, साहित्य प्रकारांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कादंबरी लिहिणारे, चांगली कादंबरी लिहिणारे 10च्या वर नाव आपल्याला सापडत नाही।
चांगली नाटकं लिहिणारे 10 नाटककार आपल्याला सापडत नाही, चांगल्या कथा लिहिणारे 10 कथाकार आपल्याला सापडत नाही, चांगली कविता लिहिणारे हजारो कवी कसे काय सापडतात? हा मूलभूत प्रश्न आहे. यामध्ये जर चांगलं लिहिण्याकरता महाराष्ट्रामध्ये 10-12 कोटी मराठी बोलणारे, मराठी वाचणारे आपण मराठी भाषिक लोक आहोत आणि मराठी साहित्याच्या निर्मितीमध्ये चांगल्या साहित्याची निर्मिती इतर फक्त बोटावर लिहिण्या इतकी होत असेल तर निश्चितपणे आपला साहित्य व्यवहार आणि आपली निर्मिती ही आज भाषेसारखीच तिची अवस्था झालेली आहे का? आज गरजेचं झालेलं आहे. कविता हा सोपा प्रकार नाही, हा अत्यंत अवघड प्रकार. मी कादंबऱ्या लिहितो, कथा लिहिल्या नाही. इतर आमचे कथाकार मित्र आहेत ते सुद्धा सांगतील की एक वेळ कथा लिहिणं सोपं आहे, कादंबऱ्या लिहिणं सोपं आहे, वैचारिक समीक्षा करणं सोपं आहे किंवा कोणत्याही वाङ्मय प्रकारामध्ये लेखन करणं सोपं आहे, परंतु कविता लिहिणं ही सोपी गोष्ट नाही. अवघड आहे, अत्यंत जटिल, अत्यंत गुंतागुंतीची, अत्यंत व्यामिष्ट स्वरूपाची अशी निर्मिती असते आणि ती निर्मिती करण्याकरता कवीला त्याचं सर्वस्व दान करावं लागतं. आपल्या जगण्याचा क्षण कवितेला द्यावा लागतो. काहीतरी जोडता येतं म्हणून जोडायचं, यमकाला यमक लावायचं, त्याला मला फळ जोडतं म्हणजे कविता होत नसते. कवितेची निर्मिती ही खूप वेगळ्या पातळीवरची गोष्ट असते. म्हणून मी म्हणतो की हा अत्यंत अवघड असा साहित्य प्रकार आहे. आपले विचार, आपल्या कल्पना आणि आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना एका वेगळ्या पातळींवर आपण त्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्या सगळ्यांचे व्यामिष्ट असं रूप जेव्हा आकाराला येतं तेव्हा कवितेची निर्मिती होते. मित्र, केशव सुतांनी असं म्हटलेलं आहे की कविता ही आकाशाची वीज आहे आणि तिला धरू पाहणारे शेकडो 99 जळून खात होतात. एखाद्याच्या हाती ती कविता लागते आणि आजची परिस्थिती पाहिली की असं वाटतं की 99च्या हाती कविता लागते आणि एखादा जळून खात होतो. इतकी उलटी परिस्थिती आज निर्माण आहे. हे सोपं नाही. कवितेकडे आपण सोपेपणाला बघितलं, तिला आपण अत्यंत सवंग पातळीवर त्याचा विचार केला तर दोघांचेही नुकसान होत असतं. ते नुकसान होऊ नये म्हणून अशा कविता महोत्सवाचं आयोजन आहे असं मला वाटतं. वाचक असतात, वाचकांनी सुद्धा कवितेकडे जागरूकपणे बघायचं असतं. गेली की वाचक गंभीरपणे कवितेकडे बघतो आणि कविता सवंगपणे लिहिल्या गेली की वाचक रसिक हा सुद्धा तिच्याकडे सवंगपणे. ही जी साहित्याची सवंगता आहे ही या प्रांतामधला जो उथळपणा आहे तो जोपर्यंत संपणार नाही तोपर्यंत कविता आणि साहित्याकडे गंभीरपणे पाहण्याची दृष्टी निर्माण होणार नाही. आणि हे असे महोत्सव, असे कार्यक्रम त्या पद्धतीचं वातावरण तयार करतात, त्या पद्धतीची निर्मिती करतात, साहित्याकडे गंभीरपणे पाहण्याकरता आपल्याला उद्युक्त करतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कवीनं स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मी कविता का लिहितो. आपण कविता लिहितो परंतु कवी म्हणून आपण आपल्या आत डोकावून स्वतःला कधी हा प्रश्न विचारतो का की मी कविता कशासाठी लिहितो. कविता लिहिणे ही माझी गरज आहे का. कविता लिहिण्याचे जे हेतू आहे ते वाङ्मयीन आहेत की अवाङ्मयीन आहे. कविता लिहिण्यामुळं मला काय मिळतं. आपण जर प्रत्येक जण जो कविता लिहितो त्याला स्वतःला प्रश्न विचारून बघा, तो प्रत्येक जणाचं उत्तर हे वेगळं असेल. कोणी म्हणेल की मला कवितेची आवड आहे, कोणी म्हणेल मला छंद आहे, कोणी म्हणेल मला कविता लिहिण्यामुळे आनंद मिळतो, कोणी म्हणेल की कविता लिहिण्यामुळे माझा वेळ छान जातो, माझी करमणूक होते, कोणी म्हणेल की मी फेसबुकवर टाकण्याकरता कविता लिहितो, कोणी म्हणेल की मला लाईक्स कॉमेंट्स आवडतात त्यासाठी मी कविता लिहितो, कोणी म्हणेल की कविता लिहिली की समाजामध्ये एक प्रकारची वेगळी मान्यता मिळते, प्रतिष्ठा मिळते, ती प्रतिष्ठा मिळवण्याकरता मी कविता लिहितो, माझी कवी म्हणून ओळख या समाजामध्ये व्हावी त्यासाठी मला कविता लिहावीशी वाटते. किंवा कविता लिहिणं, साहित्य लिहिणं म्हणजे बुद्धिवादी विचारांच्या बुद्धिवादी वर्गामध्ये प्रवेश करणं असतं. तो प्रवेश करण्याकरता मी कविता लिहितो. अनेक गोष्टी आहेत, वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळे लोक कविता लिहित असतील. काहींना पुस्तकं छापायची असतील, काहींना पुरस्कार मिळवायचे असतील, काहींना
हे सगळं मिळवून एक वेगळ्या प्रकारचं आंतरिक समाधान मिळवायचं असेल, हे सगळं 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 करण्याकरता प्रत्येक जण कविता लिहितो की आपलं एक तरी कारण आहे की मला कविता लिहिण्याला ते उद्युक्त करते. परंतु या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे कविता लिहिणं असतं. कविता मी का कविता लिहितो याचं सरळ सरळ एक कारण आपल्याला सांगता येतं की मला लिहिता येते म्हणून लिहितो. सोपं आणि सरळ उत्तर की मला कविता लिहिता येते म्हणून मी कविता लिहितो. याचा अर्थ असा आहे की कविता ही कोणालाही लिहिता येत नाही. कविता जर कोणालाही लिहिता आली असते तर प्रत्येक साक्षर व्यक्ती कविता लिहायला लागला. प्रत्येक जरा लिहिता वाचता येतं त्याला कवी होता आला. परंतु मला लिहिता येतं म्हणून मी कविता लिहितो असं सोपं उत्तर आहे. पण या सोप्या उत्तराच्या मागं दडलेलं जे एक अतिशय अवघड अशी जी गोष्ट आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. वसंत आबाजी दहाके नावाचे मराठीतले एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवी आहेत. त्यांना या संदर्भात जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की मुळामध्ये माणूस आपला असणं याचा जे तत्वज्ञ विचारवंत लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या जगण्याचा अर्थ लावतात, आपल्या असण्याचा अर्थ लावतात. त्यात डेकार्त नावाचा एक तत्वज्ञ आहे. तो असं म्हणतो की मी विचार करतो म्हणून मी आहे. म्हणजे डेकार्तची मांडणी तशी आहे की माणूस विचार करतो म्हणून तो आहे, म्हणजे त्याच्या असण्याला अर्थ आहे. त्याच्या विरोधात मांडणी करणारे जे अस्तित्ववादी विचारवंत किंवा तत्वज्ञ आहेत ते असं म्हणतात की माणूस आहे म्हणून विचार करतो. माणूस आहे म्हणून विचार करतो म्हणजे आहे म्हणून विचार करणं आणि विचार करतो म्हणून असणं या गोष्टीमध्ये जी गुंतागुंत आहे ती आपण समजून घेतली पाहिजे. तो धागा आपण जर पुढे नेला तर आपल्या असं लक्षात येईल की मी आहे म्हणून मी कविता लिहितो. मी आहे म्हणून मी कविता लिहितो. आणि थोडं पुढे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की मी कविता लिहितो म्हणून मी आहे. मी कविता लिहितो म्हणून मी आहे. त्याला अर्थ माझ्या कविता लिहिण्यामुळे आहे. आणि मी तर कविता लिहिली नाही तर या वास्तवामध्ये या पृथ्वी तलावर माझ्या जगण्याला कोणत्याही प्रकारचा अर्थ उरला. म्हणून मी आहे म्हणून मी कविता लिहितो आणि मी कविता लिहितो म्हणून मी आहे. या दोन्ही गोष्टी आणि हे दोन्ही विधानं तितकीच तंतोतंत सत्य आहे. आणि म्हणून कविता लिहिणाऱ्या सगळ्यांना मला म्हणायचं आहे की कवितेचा हा अर्थ तुमच्या प्रत्येक ओळीला दिलेला असला पाहिजे. प्रतिष्ठा, छंद, आवड, समाधान, सुख याच्या पलीकडे जाऊन मी लिहितो म्हणून मी आहे. मी जर लिहिलं नाही तर माझ्या जगण्याला अर्थ नाही, माझ्या अस्तित्वाला अर्थ नाही आणि माझ्या विचार करण्याला अर्थ नाही, माझ्या कोणत्याच गोष्टीला अर्थ नाही. कविता हे तुमच्या जगण्याचं कारण झालं पाहिजे. हे माझ्या जगण्याचं कारण. कविता नसेल तर माझ्या जगण्याला अर्थच उरलेला नाही, कारणच उरलेलं नाही. कोणत्याही कवीला जर जाता आलं तर त्या कवितेला आणि त्याच्या लिहिण्याला अर्थ प्राप्त होईल असं मला वाटतं. मित्र, खूप गोष्टी आहेत कवितेच्या संदर्भात बोलता येईल अशा, परंतु वेळ भरपूर झालेला आहे. मी माझं म्हणणं अगदी थोडक्यात तुमच्या समोर मांडलं. मी इथे जमलेल्या सगळ्या कवींना हीच विनंती केली की कवितेकडे गंभीरपणे बघा. तुम्हा सगळ्यांना सांगतो की कविता ही सवंग गोष्ट नाही, उतळ गोष्ट नाही. कविता समजून घेण्याकरता संपूर्ण आयुष्य आपल्याला द्यावं लागतं. ज्याला मराठी कविता लिहायची आहे त्यांना आधी 800 वर्षाची मराठी कवितेची परंपरा वाचली पाहिजे, ती अभ्यासली पाहिजे. मराठीतला एकूण एक कवी समजून घेतला पाहिजे. त्याची भाषा, त्याचं प्रतिभा विश्व, त्याचं जगणं, त्याचा काळ हे सगळं समजून घेत त्यानं मराठी कवितेमध्ये जे जे काही योगदान दिलेलं आहे ते योगदान समजून घेतलं पाहिजे. आपण आपल्या काळामध्ये लिहितो, पण आपण जेव्हा नसू तेव्हा जर आपली एखादी ओळ उरणार असेल तर आपल्या लिहिण्याला, आपल्या ज्ञानेश्वरांपासून आजच्या कवीपर्यंत, आमच्या संतोष पद्माकर पवार आजच्या आपल्या कवी संमेलनाचे अध्यक्ष यांच्यापर्यंत जर आपण आलो तर या 800 वर्षाच्या परंपरेमध्ये 100 कवींच्या वर नाव सापडत नाही. 800 वर्षाची परंपरा, 100 कवी हे आपल्याला बोटावर मोजून एक एक निवडून जर आपण काढले तर फक्त 100 कवी तुम्हाला सापडू शकतील. 100 हा आकडा आपण ढोबळ मानाने घेतला आणि 800 वर्षामध्ये लाखो कवी कविता लिहिली असेल. आता हजारो कवी कविता लिहितात तर निश्चितपणे विचार करा
की एका पिढीमध्ये हजारो कविता लिहित होते, तर किती पिढ्या या काळामध्ये उभून गेल्या. पण आपल्याला उड्या मारत यावं लागतं. ज्ञानेश्वरानंतर डायरेक्ट तुकारामानंतर पुढे डायरेक्ट असं करत करत आपण आलो आजच्या कवितेपर्यंत आलो. तर आपल्याजवळ 50, 60, 100 नावांच्या वर आहे. याचाच अर्थ असा आहे की आपण गेल्यानंतर आपण जमावणार भाषेच्या खाली दबून आपण जमावणार आहोत. भाषेच्या वर उठून जर शिल्लक राहायचं असेल ना, तर अशी ओळ लिहिता आली पाहिजे की जी ओळ कालातीत असेल, जी ओळ आपल्यानंतर सुद्धा पुढच्या पिढ्यांसाठी शिल्लक होईल. लिहिण्याची अशी कविता लिहिण्याची अशी एखादी कविता सुचणे. मी तुम्हाला सांगतो की रोज कविता लिहिणारे कवी असतात, परंतु आयुष्य घालून सुद्धा एक चांगली ओळ लिहिता येत नाही असं शल्य मनाशी बाळगणारे सुद्धा कवी की संपूर्ण आयुष्य पणाला लावलं पण एक चांगली ओळ सुटली नाही, एक चांगली कविता सुटली नाही असं शल्य बाळगणारे कवी आहेत. जाऊया आपण त्या प्रकारचे कवी होण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मला उत्कर्षासाठी आणि बोलण्यास